राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तो कुठे पडेल? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 31 जुलै. पाहूयात 1 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसं राहील. त्यासोबत हवामान विभागाचा ऑगस्ट सप्टेंबरचा अंदाज आलाय, तो आपण उद्या तुम्हाला देऊ. सध्या जर आपण पाहिलं, जो काल अंदाज होता, की याकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगावच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते. अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली. त्यासोबत यवतमाळचा सुद्धा काही भाग आहे, अतिमुसळधार पाऊस झालाय, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि बराचसा भाग आहे, ज्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. इकडे सोलापूरचं जर आपण पाहिलं, सोलापूरच्या थोडेसे उत्तर भागांकडे अपेक्षेपेक्षा थोडासा जास्त पाऊस झालेला आहे. कारण सिस्टीम जी अपेक्षा होती थोडीशी त्याच्या 10-20 किलोमीटर दक्षिणेकडूनच गेलेली आहे आणि त्यामुळे जो बीडपर्यंत जोरदार पाऊस सांगितलेला किंवा सोलापूरच्या अगदी सीमावर्ती भागापर्यंत जोरदार पाऊस सांगितलेला, त्याच्यापेक्षा थोडंसं अजून खालच्या भागामध्ये म्हणजे इकडे सोलापूरच्या उत्तरेकडील भागामध्ये जोरदार पावसाच्या नोंदी झाल्या. बाकी हा जो दक्षिण मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे, अपेक्षेप्रमाणे राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत या ठिकाणी पावसाच्या नोंदी खूप कमी झाल्यात. म्हणजे हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी झाल्यात. कोकण घाटाकडे अपेक्षेप्रमाणे पाऊस झालाय. भंडारा, गोंदियाकडे सुद्धा मध्यम ते जोरदार सरी झाल्या. कारण सिस्टीम जेव्हा जवळ येते, तेव्हा पाऊस हा कमी झालेला असतो. आणि आत्ता जर आपण पाहिली तर जी काही डिप्रेशनचं म्हणजे जे काही राहिलेला अंश आहे, तो आता साधारणतः मध्य प्रदेशकडे पोहोचला आहे आणि मान्सूनचा हा सलीमचा पट्टा सुद्धा याच भागातून अशा प्रकारे विस्तारलेला आहे. सिस्टीम दूर जाऊ लागलेली आहे आणि राज्यातील पाऊस सुद्धा आता कमी होतोय. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सिस्टीम आहे त्याच्या दक्षिण पश्चिम भागाकडे ढग आहेत, अजूनही पावसाचे ढग आहेत. पण राज्याकडील जो पावसाचा जोर आहे, तो आता कमी होताना दिसतोय. जर जवळून पाहिलं महाराष्ट्राला, तर ही थोडीशी साधारणतः 4:30 वाजेच्या आसपासची सॅटेलाईट इमेज आहे. नाशिक, नंदुरबार, धुळेच्या काही भागामध्ये मध्यम पावसाचे ढग पाहायला मिळत होते तेव्हा. आता हे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर टिकून आहे. पूर्वेकडील जोर जो आहे आता हळू ओसरेल. धुळे, नंदुरबारकडे सुद्धा रात्री उशिरा थोड्याफार पावसाच्या नोंदी अजून होतील. जळगावकडे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आज रात्रीसाठी सुद्धा राहतील. बुलढाणा, उत्तर अकोला, अमरावतीच्याही उत्तर भागामध्ये आज रात्रीसाठी हलक्या मध्यम सरी होतील. म्हणजे जळगाव, जामोद, संग्रामपूर, त्या धारणी, चिखलदरा या भागाकडे हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी या पाहायला मिळतील. तर जळगावमधील बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्याशा सरी पाहायला मिळतील. छत्रपती संभाजीनगरच्या आसपास ढगाळ वातावरण आहे, पण आता पाऊस हा या ठिकाणचा थोडा कमी झालाय. पण तरीसुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे थोड्याशा सरी होऊ शकतात. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये म्हणजे वैजापूर, कन्नड, खुलताबाद हे जे काही तालुके आहेत, हलक्याशा सरी होऊ शकतात. खूप मोठ्या पावसाची सध्या शक्यता या ठिकाणी सुद्धा नाही. नाशिकच्या पूर्व भागातील पूर्वेकडील तालुक्यांमध्ये सुद्धा मालेगाव, नांदगाव, येवला हलक्या मध्यम किंवा एकदम हलक्याशा सरी होतील. पण पश्चिम भागामध्ये सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी जोरदार पावसाच्या नोंदी होतील. तर मध्यवर्ती भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजे निफाड, चांदवड, देवळा या ठिकाणी हलक्या ते मध्यम किंवा सिन्नरकडे हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीसाठी होऊ शकतो. पालघरचा उत्तरेकडील भाग आहे त्याला सरी मोखाडा, डहाणू या भागामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर उपनगर ठाण्याचे काही अंतर्गत भाग आहेत. मध्यम ते थोडासा जोरदार सरी. उत्तरेकडील रायगडचा भाग आहे. पनवेल, कर्जतच्या आसपासचा भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी राहतील. पुण्याच्या जुन्नर पासून आंबेगाव, मावळ, मुळशी या भागामध्ये हा मध्यम सरींची शक्यता राहील. पूर्वेकडील भागामध्ये हलक्याशा क्वचित सरी राहतील. सातारा घाट मध्यम ते जोरदार. कोल्हापूर घाट मध्यम सरींची शक्यता ही रात्रीसाठी दिसते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ हवामान अधूनमधून हलक्या किंवा मध्यम सरी या पाहायला मिळू शकतात. या व्यतिरिक्त चंद्रपूरच्याही भागाकडे पावसाचे ढग आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थोडेसे खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही, थोड्याफार प्रमाणात चंद्रपूरकडे सुद्धा पावसाचे हे ढग दाटलेले आहेत. हलक्याशा सरी होतील. नागपूर, भंडाऱ्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या सरी होतील. परभणी, लातूरकडे हलक्या सरी होतील. म्हणजे राज्यात ढगाळ हवामान आहे. क्वचित काही ठिकाणी हलक्या सरी होतील. पण तुम्ही पाहू शकता की कालच्या तुलनेत आज पूर्व विदर्भाकडून पाऊस हा ओसरलेला दिसतोय. पूर्व मराठवाड्याच्या भागात सुद्धा जो कालपर्यंत खूप चांगला बरसत होता पाऊस, तो कमी झाला असाच राज्याच्या इतर ठिकाणचा पाऊस सुद्धा जशी सिस्टीम आपल्या महाराष्ट्रापासून दूर जाईल, शांत सिस्टीम अशा प्रकारे अमरावतीपासून अशा प्रकारे मध्य प्रदेशकडे गेलेला आहे. तसं पाऊस हा दूर जाऊ लागलेला आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं, की उद्या राज्यात कुठे पाऊस होऊ शकतो. तर उद्या सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, लगतमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे भाग मुसळधार किंवा एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर पालघर, ठाणे, नाशिकच्या घाटाच्या आसपासचे भाग, नंदुरबार, धुळेचे एकदम पश्चिमेकडील भाग मुसळधार काही ठिकाणी राहील. सगळीकडे नाही, पण काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या सरी राहतील किंवा सकाळपर्यंतच या सरी राहतील.
उद्या सकाळपर्यंत. त्यानंतर नंदुरबार, धुळेकडचा पाऊस थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक घाट, पुणे घाट मुसळधार, काही ठिकाणी सरी राहतील. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड मध्यम ते जोरदार सरींची शक्यता दिसते. तसेच इकडे गडचिरोलीचे काही भाग आहेत, खास करून दक्षिणेकडील भागामध्ये, सगळीकडे नाही मात्र काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्राचे अति पश्चिमेकडील भाग आहेत, घाटाला लागून असलेले पश्चिमेकडील भाग कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या पश्चिमेकडील भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा हलक्या मान्सून सरी किंवा मध्यम म्हणू शकतो, मध्यम मान्सून सरी पाहायला मिळतील. पण तिथून जसं पूर्वेकडे जाचाल तसं राज्यातील जे भाग आहेत, धुळे, नंदुरबारचे राहिलेले भाग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पूर्वेकडील भागामध्ये क्वचितच हलक्याशा सरी होतील, जास्त शक्यता नाहीये. सोलापूर क्वचित हलक्या सरी होतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, मराठवाडा विभागामध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची सध्या तरी शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्याशा सरी मात्र होऊ शकतात. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर याही ठिकाणी खूप विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. काही ठिकाणी हलक्याशा सरी मात्र होऊ शकतात. हा आपला अंदाज होता. आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिक घाटाकडील भाग, पुणे घाटाकडील भाग आणि रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. नंदुरबार, ठाणे, मुंबई, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे. वर्धा, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि सातारा पूर्व हलका पाऊस किंवा हलका मध्यम पाऊस आणि गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. राहिलेल्या राज्यातील उर्वरित ठिकाणी म्हणजे इकडे पालघर, नाशिक पूर्व, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे पूर्व, इकडे कोल्हापूर पूर्व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि इकडे गडचिरोलीकडे सुद्धा हलका किंवा हलका मध्यमच पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तुर्तास राज्याच्या या भागामध्ये आता मुसळधार पावसाचे इशारे नाहीत किंवा लगेच राज्यात आता मुसळधार पाऊस हा स्पेल गेल्यानंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी या होतील, पण पावसात थोडीशी आता पुन्हा एकदा कमतरता आलेली पाहायला मिळेल. म्हणजे इथून पुढचे काही दिवस पाऊसमान हे राज्यात आधी आता जे 2 दिवसापूर्वी जसा पाऊस झालाय तसं होण्याची शक्यता नाहीये. ऑगस्टचा हवामान विभागाने अंदाज दिलाय किंवा ऑगस्ट सप्टेंबरचा सुद्धा अंदाज दिलाय. तो सविस्तररित्या आपण उद्या सकाळी किरण वाघमोडे या आपल्या YouTube चॅनलवरती त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ. आणि तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर किरण वाघमोडे YouTube चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपला हा हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेज किंवा YouTube चॅनल आहे. याही ठिकाणी तुम्ही कनेक्ट राहा. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच.